अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला शनिवार 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी आहे, तर या दिवशी पूजा कशी करावी आणि काय करावे आणि काय करू नये याचविषयी माहिती सांगणार आहे। आषाढी एकादशी या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मनोभावे पूजा करायची आहे। आषाढी एकादशी या दिवशी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे, म्हणून या दिवशी उपवास करायचा आहे। तर पूजा कशी करावी, या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा कशी करावी, तर बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या। तर ही पूजा तुम्ही देवघरात करू शकता किंवा याची तुम्हाला जर वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकता। तर बाजूला जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्या आणि त्यावर एक रांगोळीने स्वास्तिक किंवा ओम काढायचा आहे। त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। त्या पाटावर किंवा चौरंगावर एक कोरं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यानंतर सर्वात आधी दिवा लावायचा आहे। दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर भगवान विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। बघा, अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने करायचा आहे। अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या। त्यानंतर त्या चौरंगावर किंवा पाटावर मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर नवीन कोरे वस्त्र असतील तर छान नवीन कोरे वस्त्र मूर्तीला घाला, त्यांची पूजा करा, फूल हार अर्पण करा आणि तसेच या दिवशी विशेष करून तुळशीपत्र नक्की भगवान विष्णू आणि विठ्ठलाला अर्पण करा, कारण भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे। म्हणून या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि विठ्ठलाला तुळशीपत्र तसेच तुळशीचा हार अर्पण करायचा आहे। पूजा झाल्यानंतर धूप अगरबत्ती लावा आणि त्यानंतर आरती करा। आरती झाल्यानंतर भगवान विष्णू आणि विठ्ठलाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ किंवा दूध, साखर किंवा फळे किंवा पिवळ्या मिठाईचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे। म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांना पिवळ्या मिठाई किंवा पिवळ्या पदार्थाचा गोड नैवेद्य नक्की दाखवा। त्यानंतर या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। यामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा पठण करायचं आहे किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा विष्णू पुराणाचे पठण तुम्ही 1 वेळा करू शकता। त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू यांचा मंत्र जप करायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। या मंत्राचा जप तुम्हाला या दिवशी नक्की करायचा आहे। या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा, खास करून तुम्हाला शक्य होत असेल तर या दिवशी 108 वेळा या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। या मंत्राचा जप केल्याने भगवान विष्णू आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील। तुम्ही या दिवशी, खास करून या दिवशी या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। आणि तसेच या दिवशी असे म्हटले जाते की भगवान विष्णू यांच्यासोबत माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केल्याने आपल्याला सदैव धनलाभ होतो। म्हणून या दिवशी आपल्याला भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा करायची आहे। आणि तसेच आषाढी एकादशी या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा ही नक्की करायची आहे, कारण पिंपळाच्या झाडात भगवान विष्णू यांचा वास असतो। म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाला पाणी घालून आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। तेथे एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। तर प्रदक्षिणा घालताना मंत्र कोणता म्हणावा
तर बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालू शकता. जर तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर तुम्ही 1, 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालू शकता. तर प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल, अडचणी असतील, काही समस्या असतील, ते सर्व काही सांगायचं आहे आणि त्यानंतर मनापासून नमस्कार करायचा आहे. नक्कीच तुमच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि ज्या काही तुमच्या जीवनात अडचणी असतील, समस्या असतील, त्या सर्व अडचणी, समस्या दूर करतील. म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे. आणि तसेच आषाढी एकादशी या दिवशी अन्नदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. अन्नदान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी अन्नदान नक्की करायचं आहे. या दिवशी अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. बघा, या दिवशी आपल्याला उपवास असो या नसो, या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा पाणीदान नक्की करायचं आहे. हे अत्यंत पुण्यकर्म मानलं जातं. म्हणून या दिवशी दानधर्म नक्की करा. तर आता बघूया आपण या दिवशी काय करू नये. तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचे आहे. तसेच या दिवशी तांदूळ खाऊ नये. या दिवशी भात किंवा तांदळापासून बनलेले पदार्थ खाऊ नये, कारण एकादशीला तांदूळ खाणे वर्ज्य मानले आहे. आणि तसेच या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही चिडचिड करू नका. इतरांशी वादविवाद, भांडण करू नका. तसेच कोणालाही अपशब्द बोलू नका. यामुळे काय होईल की आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही. म्हणून या दिवशी आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि तसेच आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणून या दिवशी खोटे बोलणे टाळा. आणि तसेच आषाढी एकादशी या दिवशी चुकूनही तुळशीचे पान तोडू नका. तुम्ही एक दिवस आधीच तुळशीचे पान तोडून ठेवू शकता. आणि तसेच कांदा, लसूण, तामसिक पदार्थ, मांसाहार, मद्यपान करू नये. यामुळे नकारात्मकता येते. म्हणून या दिवशी या गोष्टी आपण करणे टाळाव्यात. तर आषाढी एकादशी या दिवशी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे. तर या गोष्टीचं पालन तुम्ही या दिवशी नक्की करा. जर तुम्ही या गोष्टीचं पालन केलं तर तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ नक्कीच मिळेल आणि भगवान विष्णू आणि विठ्ठल यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.